सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 25 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, ग्रामपंचायत संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 39A, 2 43A, 3 44, 4 40. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 40. प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 कलम 321, 2 कलम 324, 3 कलम 320, 4 कलम 326. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कलम 324. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या ग्रहास लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 मंगळ ग्रह, 2 शुक्र ग्रह, 3 शनी ग्रह, 4 गुरु ग्रह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मंगळ ग्रह. मंगळ ग्रहास लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 4, भारतीय मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 हुबळी, 2 कोलकाता, 3 मुंबई, 4 दिल्ली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. भारतीय मध्य रेल्वेचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई हे मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 नाशिक, 2 नागपूर, 3 पुणे, 4 कोल्हापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाशिक. प्रश्न क्रमांक 6, जंतर मंतर मैदान कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 हैदराबाद, 3 नवी दिल्ली, 4 अहमदाबाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली. जंतर मंतर मंदिर हे दिल्ली येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 7, दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 गंगा, 2 चंबळ, 3 कावेरी, 4 यमुना. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 यमुना. दिल्ली हे शहर यमुना या नदीच्या काठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य कोणते? ऑप्शन क्रमांक 1 राधानगरी, 2 गोगामल, 3 ताडोबा अंधारी, 4 संजय गांधी उद्यान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राधानगरी. महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य हे राधानगरी आहे. प्रश्न क्रमांक 9, न्यू डेव्हलपमेंट बँक या बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 काठमांडू, 2 जिनिव्हा, 3 शांघाय, 4 वॉशिंग्टन DC. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शांघाय. प्रश्न क्रमांक 10, तांबेरा गिरवा हा रोग कोणत्या पिकावर पडतो? ऑप्शन क्रमांक 1 ऊस, 2 गहू, 3 मका, 4 कापूस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गहू. तांबेरा हा रोग गहू या पिकावर पडतो. तसेच बाजरी, ज्वारी इत्यादी पिकांवर तांबेरा हा रोग पडतो. प्रश्न क्रमांक 11, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन कोठे भरले होते? ऑप्शन क्रमांक 1 सुरत, 2 बडोदा, 3 फिरोजपूर, जळगाव, 4 कोलकाता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फिरोजपूर, जळगाव. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन हे फिरोजपूर, जळगाव येथे भरले होते. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 साल्हेर, 2 कळसुबाई, 3 महाबळेश्वर, 4 हरिश्चंद्रगड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. प्रश्न क्रमांक 13, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? ऑप्शन क्रमांक 1 ठाणे, 2 पुणे, 3 नाशिक, 4 मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ठाणे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला जिल्हा ठाणे आहे. प्रश्न क्रमांक 14, पालघर या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 2011, 2 2012, 3 2014, 4 2016. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2014. पालघर या जिल्ह्याची निर्मिती
2014 या वर्षी करण्यात आली. हा जिल्हा ठाणे या जिल्ह्यामधून वेगळा होऊन ह्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. प्रश्न क्रमांक 15. तेलंगणा या राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद, 2 चेन्नई, 3 सिकंदराबाद, 4 बँगलोर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद. तेलंगणा या राज्याची राजधानी ही हैदराबाद आहे. प्रसिद्ध पुष्कर मेळा हा कुठे भरला जातो? ऑप्शन क्रमांक 1 शहादा, नंदुरबार, 2 अजमेर राजस्थान, 3 हरियाणा, 4 मुंबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अजमेर राजस्थान. प्रसिद्ध पुष्कर मेळा हा अजमेर राजस्थान येथे भरतो. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी दत्त जयंतीला घोड्याचा बाजार भरतो? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, 2 कोल्हापूर, 3 येवला नाशिक, 4 सारंगखेडा नंदुरबार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सारंगखेडा नंदुरबार. महाराष्ट्रात दत्त जयंतीला घोड्याचा बाजार हा सारंगखेडा नंदुरबार येथे भरतो. प्रश्न क्रमांक 18. भारतीय रिझर्व्ह बँकेचे RBI या बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे, 2 दिल्ली, 3 मुंबई, 4 बँगलोर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुंबई. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय ही मुंबई येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 19. माहितीचा अधिकार सर्वात प्रथम कोणत्या देशात लागू करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 स्वीडन, 2 जर्मनी, 3 फ्रान्स, 4 अमेरिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्वीडन. माहितीचा अधिकार हा सर्वात प्रथम स्वीडन या देशात लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्राला किती राज्यांची सीमा लागून आहे? ऑप्शन क्रमांक 1 5, 2 6, 3 7, 4 8. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 6. महाराष्ट्राला एकूण 6 राज्यांची सीमा लागून आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राच्या वायव्य दिशेस कोणते राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड, 2 कर्नाटक, 3 गोवा, 4 गुजरात. महाराष्ट्राच्या वायव्य दिशेस गुजरात हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 22. झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 गंगटोक, 2 रायपूर, 3 जयपूर, 4 रांची. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रांची. झारखंड या राज्याची राजधानी रांची आहे. प्रश्न क्रमांक 23. समुद्राची खोली कशाने मोजली जाते? ऑप्शन क्रमांक 1 ओहम, 2 फॅथम, 3 डेसिबल, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फॅथम. समुद्राची खोली ही फॅथम याने मोजली जाते. प्रश्न क्रमांक 24. सामन पक्षी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश, 2 आसाम, 3 गुजरात, 4 राजस्थान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश. सामस पक्षी वन्यजीव अभयारण्य हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 कबूतर, 2 मोर, 3 हरियाल, 4 कावळा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हरियाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.